वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आम्ही चर्चा बघतो आहे कर्ता कर्म आणि भोक्तृभोग्य भावाची। काल जसं आम्ही कलशामध्ये बघितलं की एक वस्तुगत कर्ता कर्म भावच यथार्थ असणार आहे, हा नियम आचार्यांनी सांगितलेला होता। व्यवहारामध्ये आम्ही दोन द्रव्यामध्ये देखील कर्ता कर्म संबंध दाखवितो, परंतु तो वास्तविक कर्ता कर्म संबंध नसून निमित्त नैमित्तिक संबंध आहे। उपचारांनी त्याला कर्ता म्हटलं जातं, ही गोष्ट वेगळी, परंतु खऱ्या अर्थाने कर्ता कर्म संबंध एकाच द्रव्याशी असणार आहे। तो द्रव्य कर्ता आणि त्याची जी पर्याय होते आहे हे त्याचं कर्म असणार आहे। आणि काल या अनुषंगाने आपण 5 महत्वाच्या गोष्टी कलशामध्ये बघितल्या की वस्तुतः परिणामच निश्चयाने त्या कर्त्याचे कर्म आहे, पहिली गोष्ट। दुसरी, परिणाम आपल्या आश्रयभूत परिणामीपासून म्हणजे द्रव्यापासूनच उत्पन्न होतो। तिसरं, कर्म कर्त्याशिवाय होत नाही। चौथं, वस्तूमध्ये सतत परिणमन आहे म्हणून वस्तू एकरूप असत नाही, म्हणूनच कर्ता कर्म संबंध देखील घटित होतो आणि वस्तू स्वयं आपल्या परिणाम रूप कर्माचा कर्ता आहे, ही गोष्ट आम्ही काल बघितली। आणि यावरून परत एक सिद्धांत फलित झाला की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या कर्तामध्ये काहीही करू शकत नाही, ते स्वतंत्र रीतीने त्याचं कार्य करेल आणि प्रत्येक द्रव्य आपलं कार्य करेल। आणि तरी देखील जीवाचा अज्ञान रूप भाव असा असतो, याबद्दल आचार्यांना आश्चर्य वाटतं। हे या कलशामध्ये आचार्य आता सांगतात। 212 नंबरचा कलश आपण बघतो आहे। बहिर्लुठति यद्यपि स्फुटदनंत शक्ती स्वयं तथाप्यपरवस्तुनो विशदि नान्यवस्त्यन्तरम् स्वभावनियतं यतः सकलमेव वस्तिष्यते स्वभावचलनाकुल किमिह मोहितक्लिश्यते। यद्यपि वस्तू प्रगटपणे अनंत शक्ती रूप आहे। कोणतीही वस्तू आम्ही घेतली तर तिच्यात अनंत शक्ती आहे। आम्ही तीर्थंकरांचं स्वरूप सांगताना किंवा अनंत परमेश्वरीला कथन करताना सांगतात की तुमच्यामध्ये अनंत गुण आहे, पण कहवतके है 46 गुण गंभीर। आम्ही 46 गुणांच्या माध्यमातून तुमचं कथन केलं, पण तुम्ही तर अनंत गुण संपन्न आहात। आता अनंत गुण संपन्न आहात हे जे आम्ही कथन म्हटलं, याचा अर्थ असा नाही की ते आत्मद्रव्य किंवा तो आत्मा पर आत्म्यांमध्ये काहीतरी बदल करू शकतो किंवा त्याच्यात देखील सामर्थ्य उत्पन्न करू शकतो। जसं आम्ही म्हटलं की आदिनाथ भगवान अनंत शक्तीचे धारी होते आणि त्यांच्याच समवशरणात त्यांचा नातू जो मारीची होता, त्याला त्याच भावामध्ये मोक्षाला नेण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं का? तर असं दुसऱ्यांमध्ये काहीही करण्याचं सामर्थ्य कोणत्याही द्रव्यामध्ये असत नाही। प्रत्येकाची स्वतःची मर्यादा आहे आणि स्वतःच्या मर्यादेतच ते द्रव्य
अनंत शक्ती संपन्न असणार आहे. म्हणून वस्तू यद्यपि प्रगटपणे अनंत शक्ती स्वरूप आहे, तथापि अन्य वस्तूमध्ये प्रवेश करू शकत नाही. पण असं त्या वस्तूमध्ये सामर्थ्य नाही की दुसऱ्या द्रव्यामध्ये काहीतरी प्रवेश करेल आणि त्याचं चांगलं किंवा वाईट करेल. असं सामर्थ्य कोणत्याही द्रव्यामध्ये कधीही असणार नाही. बाह्यतःच लुडबुड करतं. बाह्यतःच त्या ठिकाणी बहिर लुटती. बाह्यतः त्याच्या क्रिया सुरू आहे, म्हणजे निमित्त बनेल ते. परंतु निमित्त देखील त्या उपादानगत द्रव्यामध्ये काहीही करू शकत नाही. कार्यासाठी ते यदा कदाचित अनुकूल पडतं आणि म्हणून त्याच्यावर निमित्ताचा आरोप कथन केल्या जातं. पण निमित्त हे देखील एका दृष्टीने पाहिलं तर त्याची स्वतःची उपादानगत योग्यता आहे आणि त्या उपादानगत योग्यतेनेच ते निमित्त देखील त्या वेळेला तिथे हजर आहे किंवा त्या कार्यासाठी ते अनुकूल पडलेलं आहे. अशा तऱ्हेचं कथन आम्हाला निमित्ताच्या बाबतीत देखील दिसतं. म्हणून अन्य एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवेश करू शकत नाही. बाह्यतःच त्याचं कार्य सुरू असतं. कारण संपूर्ण वस्तू मात्र स्वभावामध्ये नियत आहे असे मांडण्यात असे असतानाही असे मांडण्यात येते. आणि असं असतानाही आचार्य खेद प्रदर्शित करतात की हा जीव आपल्या स्वभावापासून चलित होतो. स्वभाव चलन आकुलहा किमिह मोहितः क्लिश्यते. हा जीव आकुल आणि मोहित होऊन निष्कारण विनाकारण खेद खिन्न होतो की समोरच्या व्यक्तीने हे कार्य अशा प्रकारचं केलं नाही. वास्तविकतः तो त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती तो प्रतितीत घेत नाही आणि म्हणून सगळ्या समस्या जीवनामध्ये उद्भवतात. भावार्थात सांगतात, वस्तू स्वभावाचा नियम असा आहे की कोणत्याही वस्तूमध्ये अन्य वस्तू एक रूपाने मिलित होत नाही. वस्तूची अकाट्य मर्यादा आहे. आम्ही दोन वस्तू कितीही मिक्स केल्या, घोटल्या, एकमेक करण्याचा प्रयत्न केला तरीही वस्तूची वस्तूवर मर्यादा ही आहे की ती वस्तू त्या अन्य वस्तूमध्ये मिसळून एकरूप होत नाही. ती पृथकच राहते. सोन्यामध्ये चांदी आम्ही कितीही टाकली, तांब आम्ही कितीही टाकलं, कितीही मिक्स झालं, त्याचा एक अलंकार बनविला तरीही त्यामध्ये सोनं पृथक आहे आणि तो हिंकसपणा जो आहे तो पृथक आहे. दोन द्रव्य एकमेक झालेले नाही. आम्हाला जर पृथक्करणाची क्रिया अवगत असेल तर आम्ही त्या दोन द्रव्यांना एकत्रित असताना देखील वेगळं करू शकतो. भाजीमध्ये मीठ टाकलेला आहे तरी मिठाचा स्वाद जो आहे तो त्या ठिकाणी तसाच आहे. ती वस्तू एकमेक झाल्यासारखी आम्हाला वाटते, परंतु त्याही ठिकाणी तिची भिन्नता आम्हाला अनुभवामध्ये येऊ शकते. म्हणून कोणतीही वस्तू एकरूप होत नाही. आम्ही जर उदाहरण घेतलं की पाण्यामध्ये आम्ही साखर मिसळली आणि साखर अगदी एकजीव केली, ती पाणीच दिसतं, गोड पाणी त्या ठिकाणी झालेलं आहे. आता अशा परिस्थितीत आम्ही म्हणू का की साखर आणि पाणी भिन्न आहे? पण आचार्य सांगतात की त्याही अवस्थेमध्ये साखर आणि पाणी भिन्न आहे. जर आम्ही त्या साखरीला पाण्याला उकळविल्यानंतर पाण्याची वाफ होईल आणि साखर जी आहे ही आम्हाला पृथक रूपाने मिळणारच आहे. त्याचे खडे आम्हाला मिळतीलच त्या ठिकाणी. तर अशा रीतीने दोन वस्तू एकमेक होऊ शकत नाही. ही वस्तूची मर्यादा आम्हाला समजायची आहे. आणि हा मोही जीव मात्र आपल्या स्वभावापासून च्युत होतो. पण हा इतका मोहाच्या अधीन आहे की हा जो जो त्याच्या ज्ञानाचा विषय बनतो आहे त्या त्या विषयात ती वस्तू माझी आहे अशी कल्पना करून त्याच्याशी अभिन्न मी आहे असं स्वतःला मानतो आहे. हा त्याच्या जीवनात भ्रम आहे आणि जो स्वभावापासून च्युत होऊन विकारी शेवटी झाला आणि म्हणून आकुल व्याकुल होऊन निष्कारण कष्टी झाला.
हे महान अज्ञान जीवनामध्ये आहे. जगातील अज्ञानी प्राणी आपल्या पुरुषार्थ शक्तीचा उपयोग परद्रव्याला मी बदलवू शकतो, माझ्या इच्छेच्या अनुकूल मी परिणमवू शकतो, अशा प्रकारे हा पुरुषार्थाचा उपयोग आत्मस्वभावाचं ज्ञान करून घेण्यासाठी न वापरता परामध्ये बदल करविण्यासाठी तिकडे आपल्या पुरुषार्थाचा उपयोग करतो आहे. हीच वास्तविकता जीवनामध्ये मोह आहे, हीच त्याची चूक होते आहे. कारण प्रत्येक वस्तू आपापल्या नियत स्वभावानुसारच परिणमन करत असते. चेतन द्रव्य आहे तर तिचं चेतन रूपाचंच परिणमन सतत सुरू आहे, जड द्रव्याचं जड रूपाचंच परिणमन सुरू आहे. किंवा आम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीला जर म्हटलं की तू असं वाग, तरीही तिचं परिणमन तिच्या अधीन आहे, ती तसं वागेलच असं नाही. ती तिच्या परिणमनाची तिची जशी योग्यता आहे, तिचा जसा स्वकाल आला असेल त्याच रूपाने ती त्या समयात परिणमित होणार आहे. आम्ही त्या वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये काहीही बदल करण्यासाठी असमर्थ आहे. आणि अशा परिस्थितीत जर आम्ही कर्तृकर्म संबंध दोन द्रव्यात मानत असू तर आमचा निश्चितपणे आमची ही चूक आहे. म्हणून कर्तृकर्म भाव निश्चयाने एकाच वस्तूमध्ये आहे. सर्वज्ञ भगवंतांच्या ज्ञानामध्ये संपूर्ण वस्तू जात ज्ञात झालेले आहे. त्रिकालवरती जेवढं द्रव्य आहे, जे त्याचे गुण आहे, ज्या त्याच्या पर्यायी आहे, त्या युगपत जाणण्याचं सामर्थ्य तीर्थंकरांमध्ये विद्यमान आहे. आणि पदार्थ देखील स्वयं अनंत शक्तिमय आहे. उत्पाद व्यय रूपानी परिणमन होणं, ध्रुव स्थिर राहणं, कथंचित नित्य द्रव्याचा सद्भाव असणं, कथंचित निरंतर परिणमनशीलता असणं, अशा प्रकारे द्रव्याचं कार्य देखील निरंतर आपल्या स्वभावाच्या नुसारच सुरू आहे. आणि हे जे परिणाम आहे, प्रतिसमय होणारा जो त्या त्या द्रव्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम म्हणजेच त्याचं कर्म आहे. जीवाचा जो भाव होतो आहे ते त्याचं त्या समयातलं कर्म आहे. पुद्गलाचा जो काही परिणाम म्हणजे पर्याय होते आहे, ते त्या पुद्गलाचं त्या समयातलं कर्म आहे. आणि जीव आणि पुद्गलामध्ये सगळं भांडण सुरू आहे. धर्म अधर्म आकाश आणि काल द्रव्य तर स्वभाव रूपच आहे, त्यांच्याचा प्रश्नच नाही आहे. आम्हाला बघायचंय जीव आणि पुद्गलामध्ये, तर पुद्गलाचं कार्य पुद्गलाच्या सारखं निरंतर सुरू आहे, त्याच्या पर्यायी त्याच्या स्वभावानुसारच बदलत आहे. त्या पुद्गलामध्ये आम्ही राग भाव टाकू शकत नाही. ती कारमान वर्गणा कषायरूप परिणत होईल, पण तिच्यामध्ये आम्ही राग टाकू शकत नाही. किंवा त्या कर्माच्या उदयामुळे जीवाला रागी केलं असं देखील होणार नाही. जीव आपल्या उपादानगत योग्यतेने रागरूप परिणत होणार आहे. आणि त्यावेळेला त्या पूर्वबद्ध कर्माचा उदय हा निमित्त रूपाने असणार आहे. अशा तऱ्हेची ही वस्तुस्थिती आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला ठसवायची आहे. म्हणून निमित्त रूप अन्नद्रव्य त्या परिवर्तनाला अनुकूल क्रिया करेल तर, जेव्हा निमित्तासाठी शब्द आलेला आहे तेव्हा तो शब्द आलेला आहे अनुकूल, आणि उपादानासाठी जो शब्द आला आहे तर कार्य जे होतं ते उपादानाच्या अनुरूप होतं. अनुरूप शब्द उपादानासाठी येईल आणि ते कार्य होत असताना त्याला जे निमित्त पडतं ते अनुकूल असतं. निमित्तासाठी अनुकूल शब्द म्हणून ते निमित्त म्हटले जाते. पण त्या निष्पन्न कार्यात निमित्ताचा प्रवेश नाही. उदाहरण जर आम्ही बघितलं, एखादा शेतकरी शेत नांगरतो आहे. हे शेत नांगरत असताना त्यांनी बियाणं टाकलं. बियाणं टाकल्यानंतर
ते बियाणं खूप व्यवस्थितरित्या उगवलं, वाढलं, धान्य आम्हाला मिळालं. आता त्या धान्य मिळाल्यानंतर कार्य निष्पन्न झालेलं आहे. कार्य निष्पन्न झाल्यानंतर शेतकरी म्हणतो की मी शेतीची योग्य मशागत केली, त्याला व्यवस्थित पाणी दिलं, योग्य बी टाकलं आणि म्हणून धान्य मला मिळालं आणि म्हणून मी धान्याचा कर्ता आहे. हे म्हटल्यानंतर त्याचा जो साथीदार आहे बैल, तो त्या ठिकाणी म्हणतो की सगळं क्रेडिट तू स्वतः घेशील का? माझाही याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. शेती नांगरण्यामध्ये मी तुला उपयोगी पडलेलो आहे. बी बियाणं टाकण्यात माझा सहयोग तू घेतला आहे. शेतकरी म्हणतो ठीक आहे, तुला 50% मी क्रेडिट देईल आणि माझं 50% आहे. हे झाल्यानंतर पाणी वगैरे जे काही होतं, खत वगैरे होतं, यांनीही यांचा वाटा मागायला सुरुवात केली की आमचाही रोल आहे काही ना काही. आम्ही देखील पाणी जर नसतं तर धान्य थोडी उगवलं असतं, किंवा वातावरण तसं नसतं तर थोडी धान्य उगवलं असतं. अशा तऱ्हेने सगळं क्रेडिट असं देता देता शेवटी जी बियाणं होतं, हे बियाणं म्हणालं की ठीक आहे, हे तुम्ही सगळं क्रेडिट या धान्याचं स्वतःकडे घेतलं, पण मी हा बियाणं जे आहे, बीज जे आहे, हे बीजच नसतं मुळात तर धान्य कसं उगवलं असतं? तुम्ही सगळे आहात, पण बीजच नसतं तर तुम्ही उगवलं म्हणजे तुम्ही कशापासून धान्य निर्माण केलं असतं? तुम्ही तर बाहेर राहून कार्य केलेलं आहे. शेतकऱ्याचं कार्य बाहेरून आहे, बैलाचं कार्य बाहेरून आहे, पाण्याचं कार्य बाहेरून आहे, पण मी तर माझं पूर्ण अस्तित्व मिटवून या ठिकाणी शेतीमध्ये धान्य रूपाने मी आलेली आहे. म्हणजे माझं पूर्ण अस्तित्व मी समर्पित केलं आणि तेव्हाच या धान्याची फसल तुम्हाला दिसत आहे. म्हणजे सगळं कर्तृत्व वास्तविकतः त्या बियाणांचं आहे धान्यासाठी. अशा तऱ्हेने ही वस्तू व्यवस्था आम्हाला समजायची आहे. म्हणून परिणामी द्रव्याचा मात्र संपूर्णतः प्रवेश असतोच. म्हणून त्यानुसार ते द्रव्य स्वयं तसं परिणमत. उपचरित कथन व्यावहारिक आहे. या परिणमनात ते निमित्ताचे स्वयं तदनुकूल परिणमन आहे. निमित्त आपल्या परिणतीचा स्वयं यथार्थ करता आहे आणि जे निमित्त आहे त्या निमित्त देखील स्वतःच्या परिणामाचा करता आहे. जसं हे शेतकऱ्याचं जर उदाहरण घेतलं तर शेतकऱ्याचा जो निमित्त रूप पडलेला आहे तो त्याच्या स्वतःच्या परिणामांचा, की मला धान्य टाकायचंय, या वेळेला धान्य टाकलं तर ते उगवू शकतं, असं त्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञान भावाचा तो करता असणार आहे. किंवा त्याची त्या समयात स्वकाल जो आहे त्या स्वकालानुसार त्याचं कार्य घडेल, त्याचा तो करता आहे. त्याचा जो प्रतिसमय पुरुषार्थ होतो आहे शेतकऱ्याचा, त्याचा तो करता आहे. तर अशा तऱ्हेने प्रत्येकाची स्वतंत्रता मान्य करून ही कर्तृकर्म व्यवस्था पाहायची आहे. म्हणून कार्यासाठी अनुकूल परिणद्रव्य हे निमित्त म्हटले जाते, पण ते करता नाही. निमित्त करता उपचाराने म्हटल्या जातं आणि उपादानाचे जसे सर्वस्व समर्पण आहे त्यात भिन्न काहीही नाही, म्हणून उपादानच वास्तविक करता आहे. पण अज्ञानी जीव परद्रव्याला आपल्या इच्छेनुसार बनविण्याचा विनाकारण प्रयास करतो आणि स्वयं दुःखी होतो. वितरागी भगवान सुद्धा सर्वज्ञ असल्याने पर सुख दुःखाचे केवळ ज्ञाता द्रष्टा होऊन जाणतात आणि वितरागी भगवंतांना निमित्त करून जीव आपल्या कल्याण प्रभावाला प्राप्त होतो. जसं स्वयंभू स्तोत्रामध्ये एक वासपूज्य नावाच्या तीर्थंकरांच्या कथनामध्ये, स्तवनामध्ये एक श्लोक आलेला आहे की हे भगवन, तुम्हीच वितरागी आहात. न तुम्ही कुणाला सुख देऊ शकता न दुःख देऊ शकता, मग तुमची पूजा केल्याने आमचा काय फायदा आहे? यावर
समंतभद्र आचार्यांनी उत्तर दिलेलं आहे की भगवान वितरागी आहे, ही गोष्ट सत्य आहे. पण त्या वितराग मुद्रेकडे पाहून जेव्हा आमच्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रसन्नतेचा भाव निर्माण होतो आणि त्या प्रसन्नतेच्या भावानी हा जीव वास्तविकतः सुखी होतो. म्हणजे भगवंतांचं निमित्त कारण बनलेलं आहे आणि याच्या उपादानगत योग्यतेमध्ये तशा प्रकारची प्रसन्नता आली आहे. दोहोंचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की भगवंतांच्या नामस्मरणाने किंवा त्यांचं मुखावलोकन केल्यामुळे जीवाला मुक्तीची प्राप्ती होते. मुक्तीची प्राप्ती ते करून देत नाही, आम्ही त्यांना निमित्त करून आमच्याच परिणामांमध्ये ती वितरागता अनुभवतो आणि त्या वितरागतेचा परिपाक आमच्या जीवनात तशा प्रकारची परिणती घडत असते. यावर बनारसजी दासजी लिहितात की ज्ञान को सहज गेयाकार रूप परिणमे. ज्ञान तर सहज रूपाने ज्ञेयाकार रूप परिणत होणार आहे, कारण ज्ञानाचा स्वभावच स्वपराला जाणणं आहे. यद्यपि तथापि ज्ञान ज्ञान रूप कहू है. ज्ञेयाकार जरी हा परिणमला तरी शेवटी बघितलं तर ज्ञान ज्ञान रूपच आहे. ज्ञेय ज्ञेय रूप यो अनादिही की मरजात. ही अनादीची मर्यादा आहे. मरजात याचा अर्थ मर्यादा आहे. काहू वस्तू काहू को स्वभाव नाही कहो है. कोणतीही वस्तू कोणत्याही वस्तूचा स्वभाव घेऊ शकत नाही. एते पर कोऊ मिथ्यामती कहे ज्ञेयाकार. असं असताना कोणी जर मिथ्यामती म्हणत असेल की हा ज्ञेयाकार आकार प्रतिभासनो ज्ञान अशुद्ध भय रहे उपाय, त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे ज्ञान जर अशुद्ध झालं तर असंही होत नाही. याही दुर्बुद्धी सो विकल भयो डोलत आहे. आणि अशा प्रकारची मिथ्या बुद्धी ज्याच्या जीवनात आहे तो विकल बनून संसारामध्ये परिभ्रमण करेल. समुझो न धर्म यो भरम बाही भयो है. जो धर्माला समजू शकत नाही, वस्तू व्यवस्थेला समजू शकत नाही आणि भ्रम जीवनात पाळतो. म्हणून या जगतात संपूर्ण वस्तुतत्व पूर्णतः असहाय्य स्वाधीन आहे. प्रत्येक वस्तू आपल्या स्वचतुष्टयामध्ये शोभत आहे. जीव त्याला फक्त जाणतो आणि मात्र तो त्यापासून संपूर्णतः भिन्न आहे. अज्ञानी जीव कर्म करतो आणि कर्माचे फल भोगतो, हे देखील व्यवहार नयाचे कथन आहे. एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या मर्यादेत प्रवेश करू शकत नाही आणि म्हणून परवस्तू कुणाचंही दुसऱ्या द्रव्याचं कर्म असू शकत नाही. ही गोष्ट या कलशात बघितली आणि यानंतर परत कलश आचार्य ठेवत आहे. 213 नंबरचा कलश. वस्तूचैकमिह नान्य वस्तुनो येन तेन खलु वस्तु वस्तुतत्. निश्चयो यम परो परस्य कः किम करोति हि बहिर्लुठन्नपि. या विश्वामध्ये एक वस्तू अन्य वस्तूची नाही. कोणतंही द्रव्य कोणत्याही द्रव्यरूप परिणमत नाही. एवढंच नव्हे तर परमाणू परमाणू यांचं मिळून स्कंधरूप अवस्था बनते. त्या ठिकाणी एकपणाचा व्यवहार देखील आम्ही करतो. जसे अनेक परमाणूंचं मिळून पुस्तक बनलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही एकरूपतेचा व्यवहार करतो. पण असं असताना सुद्धा प्रत्येक परमाणूची स्वतंत्रता आहे. एक परमाणू कधीही दुसऱ्या परमाणू रूप परिणमित होत नाही. अनंत परमाणूंचा पुंज लक्षात घ्या की अनंत परमाणूंचा पुंज एका क्षेत्रावर राहू शकतो, पण तो राहत असताना देखील प्रत्येक परमाणू त्यामधला स्वतंत्र आहे. एक परमाणू दुसऱ्या परमाणू रूप झालेला नाही. एवढी वस्तूची अकाट्य मर्यादा आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून या विश्वामध्ये एक वस्तू अन्य वस्तूची नाही.
त्यामुळे खरोखर वस्तू वस्तूच आहे, हा नियम आहे. आणि असं असताना एक वस्तू अन्य वस्तूच्या बाहेर बाहेर काही फिरकत असली तरी ती अन्य वस्तूचे काय करू शकते? अर्थात काहीही नाही. म्हणून एका क्षेत्रावर दोन द्रव्य आले, कर्म आणि आत्मा एका प्रदेशावर स्थित झाले. अनंत परमाणूंचा कारमाण स्कंध आत्मप्रदेशावर स्थित असेल तरीही तो कर्मपुंज वेगळा, कर्म वेगळं, आत्मा वेगळा, हे दोन त्या ठिकाणी एक क्षेत्रावगाही म्हटल्या जातात. त्यांचा जर बंध झाला असेल तर ते परस्पर अवगाह रूपाने बद्ध आहे असंही म्हटल्या जाईल. आणि तरी देखील वस्तू मर्यादा अशी आहे की एवढ्या अनादी कालापासून हे एका परिकरामध्ये राहून सुद्धा जीवानी आपलं सत्व चैतन्य कधीही सोडलं नाही आणि पुद्गलांनी देखील आपला रूपीपणा कधीही सोडला नाही. जीव कधी रूपीपणाला प्राप्त झाला नाही असं जर आम्ही म्हटलं तर व्यवहार नयानी संसारी जीवांना कथनचित रूपी म्हटलेला आहे. पण कथनचित म्हणत असताना कर्म सापेक्ष तो जीव आहे या दृष्टीने त्याला मूर्तिक म्हटलं आहे, नक्की स्वभावाच्या अपेक्षेने. त्याची पर्यायगत योग्यता त्या अपेक्षेने त्याला कथनचित मूर्तिक असं म्हटल्या देखील गेलं आहे. पण हे उपचरित कथन आहे. निश्चयत हे सांगणार आहे की जीव कधी रूपी बनलाच नाही. त्याचा स्वभाव अरूपी अमूर्तिकच निरंतर असणार आहे. अनादी कालापासून तो या रूपी द्रव्यांच्या संपर्कात आहे, पण तरी देखील त्याची संगत मात्र कोणत्याही द्रव्याला कोणत्याही द्रव्याची लागली नाही. ही वस्तुस्थिती पहा. भावार्थ, वस्तूचा स्वभाव तर असा आहे की अन्य वस्तू तिला बदलवू शकत नाही. तेव्हा अन्य वस्तूने अन्य वस्तूचं काय केलं? प्रत्येकाची नियत मर्यादा आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या स्वचतुष्टयामध्ये आपल्याच रूपाने परिणमन करत आहे. साही द्रव्य एका क्षेत्रावर विद्यमान आहे आणि असं असतानाही प्रत्येकाचं सुचारू रूपाने प्रत्येकामध्ये स्वतंत्र रीतीने परिणमन सुरू आहे. आणि असं असताना आम्ही जर म्हणत असतो की कर्मामुळे मला राग आला किंवा परव्यक्तीमुळे मला राग आला तर ही आमची नितांत चूक आहे. त्यामुळे आम्हाला राग येऊ शकत नाही. आमच्या जीवनात विभाव परिणाम झाला याला सर्वस्वी माझा मीच जबाबदार आहे. दुसरं कोणतंही द्रव्य व्यक्ती त्याला जबाबदार असू शकत नाही. अर्थात काहीच नाही. जसे जड पुद्गल चेतन आत्म्याच्या प्रदेशांमध्ये एक क्षेत्रावगाह रूपाने राहते, तथापि ते जीवास जडपणाने पुद्गल रूप तर परिणमवू शकत नाही. तेव्हा त्याने चेतनाचे काय केले? काहीच नाही. हे निश्चय नयाचं मत आहे. व्यवहाराने ज्ञायक आत्मा आणि परद्रव्य यांचा ज्ञेय ज्ञायक रूप निमित्त नैमित्तिक भाव आहे. ज्ञेय जगामध्ये त्याच्या स्वभावाने विद्यमान आहे आणि हा ज्ञायक आत्मा त्याच्या स्वभावाने विद्यमान आहे. ज्ञेयाचा स्वभाव ज्ञानामध्ये झळकणं हा आहे आणि ज्ञाताचा स्वभाव ज्ञायक आत्म्याचा स्वभाव स्वला जाणण्यासोबत परालाही जाणण्याचा आहे. त्यामुळे याच्या ज्ञानामध्ये परज्ञेय स्वभावानी झळकत आहे आणि ज्ञेय याच्या ज्ञानाचा विषय बनत आहे. असा यांच्यामध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. आणि परज्ञेय ज्ञायक संबंध बघताना दोन द्रव्यांमध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध नसून त्यावेळची त्या द्रव्याची पर्याय वर्तमान पर्याय आणि ज्ञानाची वर्तमान पर्याय या दोन मध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध लावायचा. म्हणजे वर्तमान काळात समजा मी पुस्तकाला माझा ज्ञेय बनविला आहे तर हा पुस्तकाचा ज्ञेयाकार आणि माझ्या ज्ञानाची ती त्या समयातली पर्याय या दोन मध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध आहे.
जसा निमित्त नैमित्तिक संबंध दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायीत असतो, त्याप्रमाणे ज्ञेय ज्ञायक संबंध देखील दोन ज्ञेयाच्या वर्तमान पर्यायीत आहे. ज्ञान आणि ज्ञेय यांच्या वर्तमान पर्यायीमध्ये हा संबंध आम्हाला पाहायचा असणार आहे. तथापि एक दुसऱ्याचं काहीच करू शकत नाही असे समजावे. म्हणून निश्चय आमच्या अंतःकरणात ठसला पाहिजे. निश्चयाचं प्रतिपादन आम्ही करू शकतो, पण निश्चयाचं प्रतिपादन व्यवहाराच्या भाषेत आम्हाला करावं लागतं. आणि निश्चय जो आहे हा स्वयं मौन रूप आहे आणि त्याला आम्हाला प्रतीतीमध्ये घ्यायचं असणार आहे. पहा या ठिकाणी आता या कलशाचा स्पष्टीकरण की चेतन द्रव्य वस्तुतः ज्ञानवान अमूर्तिक आहे आणि बाकी जीव द्रव्य पण चेतन स्वरूपच आहे. सजातीय असतानाही एक जीव द्रव्य अन्य जीव द्रव्यापासून पृथक सत्ता रूप आहे. जीवांची संख्या आम्ही बघितली तर संख्या अनंतानंत जीव राशी जगामध्ये विद्यमान आहे. त्या प्रत्येकामध्ये ज्ञानपणा आणि अमूर्तिकपणा हा गुण दिसणार आहे. या अपेक्षेने ते सजातीय म्हटल्या जातात. परंतु असं असतानाही एक जीवद्रव्य अन्य जीवद्रव्य रूप होत नाही. प्रत्येकाची पृथक सत्ता आहे आणि नेहमीच ते भिन्न सत्ता रूपानीच असणारे आहे. पुद्गल द्रव्य देखील पुद्गल द्रव्यासोबत बंधाला प्राप्त होऊन स्कंधरूप परिणमतात. कारण पुद्गलामध्ये तर नित्य हे अशा प्रकारची उथलपुथल नेहमी सुरू आहे. स्निग्ध वृक्षत्वात बंधा न जघन्य गुणानाम गुणसाम्य सदृशानाम द्व्यधिकादि गुणानाम तू, या व्यवस्थेनुसार पुद्गल द्रव्य निरंतर दुसऱ्या पुद्गल द्रव्याशी बंधरूप होत आहे. एकपणाचा व्यवहार तिथे होत आहे आणि समान जातीय सजातीय पर्याय त्यांची होते पण आहे. पण असं असताना देखील ते प्रत्येक परमाणू हा स्वतंत्र सत्तात्मक आहे आणि अबाधित रूपाने त्रिकालातही तो पृथकच राहणार आहे. एका परमाणूची सत्ता पण दुसऱ्यामध्ये विलीन होत नाही. प्रत्येक द्रव्य आपल्या गुणप्रदेशानुसार स्वतःच्या पर्याय अपेक्षेने सदैव भिन्नच आहे. हीच वस्तूची मर्यादा आहे. हीच वस्तूची वस्तुत्व गुणधर्म आहे की दोन वस्तूचा कधीही परस्पर प्रवेश नाही. प्रत्येकाचं कर्तृत्व स्वतःमध्ये आहे आणि प्रत्येकाचं कर्म देखील स्वतःमध्ये आहे. वस्तू व्यवस्था ही अशा तऱ्हेने अत्यंत सूक्ष्म गंभीर पण व्यवस्थित आहे. पाणी गरम झाले यातही पाण्याचे परमाणू उष्ण रूप परिणमले आणि अग्नी त्यासाठी अनुकूल बनलं. पाण्यातील परमाणूंची त्या समयात उष्णरूप होण्याची योग्यता होती, पण अग्नी पाण्यात गेला नाही. या दृष्टी परावरून दूर करून एकाच द्रव्यावर केंद्रित करायची आहे. या अनादिकालापासून आम्ही दोषांचं खापर दुसऱ्यावर फोडतो आहे. आचार्य आम्हाला सजग करतात आहे की तुझा दोष तू तुझ्यामध्ये शोध, परामध्ये तू बघू नको. म्हणून सकल वस्तू जगमे असहायी, वस्तू वस्तु सो मिले न काही, जीव वस्तू जाने जग जेती, सो भिन्न रहे सब सेती. आणि सगळं जाणत असतानाही प्रत्येक द्रव्य हे ज्ञानापासून किंवा आत्मद्रव्यापासून भिन्न आहे. परज्ञेयासोबत माझा कोणताही पारमार्थिक संबंध नाही. हीच वास्तविकतः वस्तू व्यवस्था आहे. ज्ञेय आणि ज्ञायक आत्मा यात केवळ ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. पण परद्रव्यामुळे आत्मा ज्ञायक नाही आणि ज्ञानामुळे ज्ञेय नाही. ज्ञेयाला जाणत असताना असं आम्ही म्हणतो की हा जीव ज्ञेयाला जाणतो आहे, पण वास्तविकतः
ते ज्ञान त्या समयातल्या आपल्या ज्ञान पर्यायीला जाणताय. प्रवचनसार मध्ये आम्ही ही गोष्ट बघितलेली आहे की जाणतो काय, शेवटी निश्चयाने तो स्वतःच्या ज्ञान पर्यायीचाच ज्ञाता आहे. पण त्या ज्ञान पर्यायीसाठी बाह्य ज्ञेय निमित्त कारण बनलेलं आहे. आणि म्हणून त्या ज्ञेयाला परज्ञेयाला आत्म्याने जाणलं असं उपचरित कथन त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा तऱ्हेने वस्तुमर्यादा आम्हाला लक्षात घ्यायची आहे. याचं पुढचं प्रकरण आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वैच्छायाणं नमो लोये संवत्साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.